आज गोपाळकाला आहे आणि आजच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। एकावर एक मानवी थरांचे मनोरे उभे करून उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आज मुंबई आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळते। पारंपरिक दहीहंडीला आलेल्या कॉर्पोरेट स्वरूपामुळे मोठ्या बक्षिसांचं दहीहंडी उत्सव सर्वांचं आकर्षण ठरलेलं आहे। मात्र या सर्व पंचतारांकित उत्सवातही मुंबईतील पारंपरिक दहीहंडी उत्सवाची परंपरा दादर रेल्वे स्थानक शेजारील दहीहंडी उत्सवाने जपली आहे। दादर रेल्वे स्थानकाबाहेरील स्थानिक फेरीवाले, व्यापारी आणि दुकानदार यांनी वर्गणी काढून बांधलेली दहीहंडी ही मुंबईतली पहिली मानाची दहीहंडी मानली जाते। त्यामुळे मुंबईतील मोठे गोविंदा पथक उत्सवाची सुरुवात दादर येथील मानाच्या दहीहंडी फोडून करतात। दादर रेल्वे स्थानकाबाहेरील दहीहंडी उत्सवात एक प्रकारे मुंबईकरांचं स्पिरिट पाहायला मिळतं। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिक आढावा देतील। उदय, आज गोपाळकाला आहे, तुम्हाला खरं तर गोपाळकाल्याच्या शुभेच्छा। पहिली मानाची दहीहंडी दादरमध्ये फोडण्यात येईल। तुम्ही अनेक वर्ष खरं तर ही दहीहंडी कव्हर करताय, यावेळेचा काय उत्साह आहे? आपण आता दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहोत आणि आज दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जी पारंपरिक दहीहंडी मुंबईची असते ती आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। आणि याच दहीहंडीचा इथे आता गोपिका पथक जे आहे ते इथे आलेलं आहे आणि हे गोपिका पथक पुढच्या काही वेळात इथे जी हंडी बांधलेली आहे, विशेषतः ही महिलांसाठी दहीहंडी बांधलेली आहे, ती हंडी या महिला ज्या आहेत ते फोडणार आहेत। या महिला कुठून आल्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी बोलणार। तुम्ही सगळे कुठून आलात? कुठलं? अंधेरीवरून आलोय। आमच्या पथकाचं नाव तेजस्विनी महिला गोविंदा पथक। तेजस्विनी गोविंदा, किती आहेत तुम्ही सगळे असे मिळून? आम्ही 60-70चा काउंट आहे टोटल। तर आम्ही तुम्ही आता थोड्या इथे हंडी फोडणार आहे तिथे सर्वजण। तर आपण इथे पाहतोय की सर्व महिला गोविंदा पथक जे आहे ते इथे एक फेर धरलेला या सर्व गोविंदा या महिला गोपिकांनी आणि काही वेळात इथे जी हंडी बांधलेली आयडियलची प्रसिद्ध हंडी आहे आणि ही हंडी फोडणार आहेत हे सर्व महिला गोविंदा पथक। जवळपास 3 ते 4 थर जे आहेत ते इथे लावले जातील आणि 3 ते 4 थर लावल्यानंतर हे हंडी जी आहे इथली फोडली जाणार आहे। एक आकर्षण आहे मुंबईचं, पारंपरिक दहीहंडी असते आणि पारंपरिक दहीहंडी फोडण्यासाठी संपूर्ण मुंबईतील एकूणच जे गोपिकांचं पथक असेल ते इथे खास करून महिलांची हंडी फोडण्यासाठी येत असतात। खरंय उदय, असेच सोबत राहा, आपण ही थेट दृश्य दाखवूयात। दहीहंडी फोडण्यासाठी आता गोपिकांचं हे पथक दाखल झालेलं आहे। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा देखील सज्ज झालेले आहेत। एकावर एक मानवी थरांचे मनोरे उभे करून उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आज मुंबई आणि इतर परिसरात देखील आपल्याला पाहायला मिळते। या गोपिकांचा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय। या सर्व पंचतारांकित उत्सवातही मुंबईतील पारंपरिक दहीहंडी खरं तर उत्सवाची परंपरा दादर रेल्वे स्थानक शेजारच्या या दहीहंडी उत्सवाने जपलेली आहे आणि तिकडचीच ही दृश्य आपण पाहतोय। दादर रेल्वे स्थानकाबाहेरील स्थानिक फेरीवाले, व्यापारी आणि दुकानदार यांनी वर्गणी काढून बांधलेली दहीहंडी ही मुंबईतील पहिली मानाची दहीहंडी मानली जाते आणि त्यामुळे मुंबईतील मोठे गोविंदा पथक उत्सवाची सुरुवात दादर येथील मानाच्या दहीहंडी फोडून करतात। या गोपिकांचा उत्साह पाहायला मिळतोय। गोपिकांचं हे पथक दहीहंडी फोडण्यासाठी आलेले आहे। 70 पेक्षा अधिक या गोपिका आहेत आणि त्यांचं हे पथक दहीहंडी फोडण्यासाठी आलेलं आहे। इथून त्यांची सुरुवात होईल आणि पूर्ण दिवसभर खरं तर अनेक दहीहंड्या फोडण्यासाठी यांचं हे पथक जाईल। दादर रेल्वे स्थानकाबाहेरील दहीहंडी उत्सवात एक प्रकारे मुंबईकरांचं हे स्पिरिट पाहायला मिळतंय। दरवर्षी असाच उत्साह कायम असतो आणि दरवर्षी पावसाची देखील तितकीच मोठ्या प्रमाणात हजेरी असते। यावर्षी देखील तसंच काहीसं चित्र आहे आणि त्यामुळे गोपिकांचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक गोविंदा देखील ही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत। बातमीपत्रामध्ये आता